ठरलं तर मग 13 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। इकडे साक्षीला सर्व प्रियाचे कारस्थान माहीत होते, तर साक्षी मात्र वेडी पिसी झालेली असते। ती सचिनला भेटते, सचिनला म्हणते, सचिन प्रिया पकडली गेली आहे। प्रियाचे सर्व कारस्थान अर्जुन सायलीने बाहेर आणलं आहे। तन्वी ही खोटी आहे, हे सर्व सत्य बाहेर आलेलं आहे। साक्षी अतिशय घाबरलेली असते, ती वेड्यासारखी वागत असते, कारण एवढी चाणक्य प्रियाचे कारस्थान बाहेर आले म्हणजे मी सुद्धा बाहेर येईल, माझे कारस्थान बाहेर येईल, मीच माझ्या वडिलांच्या जागी मी स्वतः खून केला होता, या गोष्टीसुद्धा आता बाहेर येतील। या सर्व गोष्टीची साक्षीला भीती असते आणि साक्षी त्यामुळे खूपच घाबरलेली असते। ती सचिनला म्हणते, सचिन तुला माहीत आहे का, माझ्या वडिलांनी माझ्यावरच्या खुनाचे आरोप स्वतःच्या अंगावरती घेतले। त्यांनी स्वतः सांगितले की मी खून केलेला आहे, ते माझ्या जागी जेलमध्ये गेले, पण आता हे सर्व सत्य अर्जुन सायली बाहेर आणणार आणि मला जेलमध्ये घालणार। मला खूप भीती वाटत आहे, माझं आता काही खरं नाही, मला फाशीची शिक्षा देणार, असं म्हणून ती खूप घाबरलेली असते। तुला माहीत नाही, प्रिया खूप हुशार होती, खूप चाणक्य होती, अशी एवढी चाणक्य मुलगी तिचे कारस्थान सर्व पुराव्यासहित बाहेर येऊ शकते, मग माझे का नाही येऊ शकणार, मी आता काय करू, असं म्हणून ती खूप रडत असते, अतिशय घाबरलेली असते। सचिन तिला धीर देतो, सचिन साक्षीला म्हणतो, असं काही होणार नाही, मी आहे ना तुझ्या पाठीमागे, मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, तू फक्त पैसे लावत जा, मी तुझे सर्व कारस्थान जे काही घोटाळे केले आहे ते कोणासमोरही आणणार नाही। तर एक प्रकारे सचिन साक्षीला धीर देतो, त्यामुळे साक्षीचा जीवाजीव येतो। पण प्रियाच्या जेलमध्ये जाण्याने तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिला माहीत असते प्रिया एक खूप हुशार मुलगी आहे, तिनं खूप काही डोक्याने गेम खेळला होता, तिचे जर कारस्थान बाहेर येऊ शकते, मग मी सुद्धा जेलमध्ये जाऊ शकते, आणि याच गोष्टीची भीती साक्षीच्या मनामध्ये खूप बसलेली असते। आता साक्षी कशा प्रकारे तिचे कारस्थान दाबून टाकणार, अर्जुन सायलीला ही खरी गुन्हेगार आहे या सत्याचा उलगडा होणार का, प्रिया हे सर्व सत्य अर्जुन सायलीला सांगणार का, साक्षीला खऱ्या अर्थाने शिक्षा भेटणार का, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।